या. हा, कशी आहे जमीन? वाव, अहो हे किती छान आहे जागा. खूपच मस्त आहे. हा? आपण इथे का आलोय पण? असंच आवडली ना जमीन तुम्हाला? खूप आवडली. ही केवढी मोकळी जमीन आहे इथे. मी एक सांगू का, मला ना अशी मोकळी जमीन बघितली की झाडं लावत सुटूया असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं आपण अशी खूप 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 झाडं लावूया. कुठेही अशी मोकळी जमीन दिसायलाच नको एवढी झाडं लावूया. आणि मग त्या झाडांवर असे पक्षी येऊन बसू देत, त्यांचा किलबिलाट होऊ दे, तो साऊंड आपण दिवसभर ऐकूया. एक छान इकोसिस्टमच तयार करूया ना. खूप झाडं लावायची आहे तो मला आयुष्यात. मग लावा ना स्वानंदी मॅडम, कोणी अडवलंय तुम्हाला? हो, असं काय लावा म्हणजे मला मोकळी जमीन दिसली तुम्ही झाडं नाही लावत सुटू शकत. ती कुणाची आहे काय आहे काही माहित नाही आपल्याला. विचारावं लागेल ना. करूया का चौकशी आपण? विचारा ना कुणाला? स्वतःला. इच्छा आहे माझी, पण मी स्वतःला विचारून झाडं नाही लावू शकत राजवाडे. अहो विचारा आणि परवानगी देऊन टाका स्वतःला, कारण ही जागा आपली आहे. आपली, तुमची. आपली आपली तुमची? हे आपली. हे हे ही सगळी जागा या. हे शक्य आहे? अहो, असं काय करताय? का शक्य नाहीये? म्हणजे तेवढी परिस्थिती बरी आहे आपली. अहो तसं नव्हतं म्हणायचं मला, पण म्हणजे बापरे, ही सगळी जागा एवढी मोकळी जागा ही तुमची आहे? तुमची आहे. अहो पण मग तुम्ही मला कधीच सांगितलं नव्हतं ना आपल्याकडे अशी जमीन वगैरे. हो, कारण तेव्हा नव्हती, पण आता घेतली तुमच्यासाठी. तुमची आहे ही जागा स्वानंदी मॅडम. मी ना खूप विचार केला स्वानंदी मॅडम की तुम्हाला भेट द्यायची तर काय द्यायची. दागिने, कपडे, परदेशवारी. पण यामध्ये काही तुमचं मन रमत नाही. तुमचं मन रमतं निसर्गात. तुम्हाला निसर्ग खूप आवडतो. झाडं, पानं, पक्षी, फुलं यामध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने रमता, शांत राहता, आनंदी राहता. चेहरा बघा तुमचा. थोडक्यात तुम्हाला काय आवडेल याचा माझा विचार करेक्ट होता, जे आता तुम्ही प्रूव्ह केलं. त्यामुळे तुमची जी काही इकोसिस्टम तुम्हाला तयार करायची आहे ती तयार करा. इथे लावा, जागा दिसेल तिथे हजारो झाडं लावा. येऊ देत रंगीबेरंगी कितीतरी पक्षी येऊन बसू देत त्या झाडांवरती. हे काय सुंदर आहे, वेगळंच आहे. हो, तुमचं कौतुक कुठून सुरू करू स्वानंदी मॅडम आणि कुठे थांबू काहीच कळत नाही. बोलायचं ठरवतो पण तुम्ही समोर आलात की एकदम शब्दच गायब होतात. तुमचं चिडणं, रागवणं, वाद घालणं आणि मग लगेच शांत होणं हे सगळं खूप लोभसवाणं आहे. तुमचं परफ्यूम पण खूप सुंदर आहे. तुम्ही गाडीतून उतरून गेलात ना की त्याचा सुगंध दरवळत राहतो गाडीत. असं वाटतं की तुम्हीच बरोबर आहात. राजवाडे, राजवाडे. आलो 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 आलो. अहो कुठे गेला होतात तुम्ही? हो, असं काय करताय? तुम्हाला पुढचं सरप्राईज आहे का दाखवायचं? बापरे. द्या ती चिठ्ठी. आता आपलं लग्न झालं ना स्वानंदी मॅडम, तेव्हा माझ्यासाठी ती फक्त एक तडजोड होती, एक व्यवहार होता. नियतीने एक गाठ मारून दिली होती तुमच्याशी. ती फक्त शेवटपर्यंत निभावायची एवढंच डोक्यात होतं. कर्तव्य म्हणून, बाकी काही नाही. काहीही नव्हतं डोक्यात. तुमच्याविषयी काही वाटतही नव्हतं तेव्हा. उलट जी गोष्ट कधीच करायची नव्हती त्याच्यात अडकलो याचं दुःख जास्त होतं. पण आदिरासाठी तेही केलं. तुम्ही घरात आलात. घरात आल्यानंतर तुमच्याशी हळूहळू ओळख झाली. रोज तुमच्याशी बोलायला लागलो, रोज तुमच्याशी संवाद साधायला लागलो. हळूहळू तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू माझ्यासमोर उलगडत गेले. आणि पहिल्यांदा मला केव्हा जाणवलं स्वानंदी मॅडम, जेव्हा आनंदचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं.
माझ्यापासून दूर झालेल्या माझ्या मित्राला परत माझ्या आयुष्यात आणलं. आणि तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की तुम्ही माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या स्वास्थ्यासाठी, माझ्या माणसांसाठी तुम्ही किती करता आहात. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर मला स्वतःबद्दल गिल्टही वाटला की मी हे काहीच तुमच्यासाठी करत नाहीये. मग मी तुमच्यासारखा विचार करायला लागलो. मी तुमच्या नात्यासाठी, तुमच्या माणसांसाठी काहीतरी मला जमेल तसं करायला लागलोय. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपली मैत्री झाली. आनंद आणि निकिताशिवाय माझ्या आयुष्यात कोणी मित्रच नव्हती इतकी वर्ष. खरं तर या वयात ना अशी पटकन माणसं तुमच्या आयुष्यात येत नाहीत, आणि आली तरी सुद्धा ती टिकत नाहीत. पण तुम्ही माझ्या आयुष्यभरासाठी मैत्रीण झाल्या. माझी मैत्रीण म्हणून आलेली माझ्या आयुष्यातली व्यक्ती माझी खऱ्या अर्थाने बायको कधी झाली मला कळलंच नाही. आणि मी खऱ्या अर्थाने तुमच्या प्रेमात पडलो सोनाली मॅडम. तुम्ही मला कधी जज नाही केलं. तुम्ही मला, माझ्या माणसांना, या घराला तुम्ही स्वतःच समजलं. तुम्ही मला प्रेम करायला शिकवलं. तुम्ही मला शिकवलं की मतभेद असतील तरी सुद्धा ते सुसंस्कृतपणे मिटू शकतात. भांडणं झाली तरी सुद्धा ती सामंजस्याने मिटू शकतात. आणि खरं सांगतो, असं वाटलं की माझ्या या मैत्रिणीपाशी मनातलं सगळं बोलून टाकावं. ज्या गोष्टीपासनं आयुष्यात येऊ नये म्हणून मी प्रयत्न करत होतो ना, तीच गोष्ट आयुष्यात इतकी सुखावं असू शकते याची कल्पनाही मी केली होती. असं वाटलं तुमच्या समोर पूर्ण मन मोकळं व्हावं.